भीती सगळ्यांनाच वाटते कधी कधी. एक अनामिक भीती, अशाश्वततेची भीती. आज जे माझ्याजवळ आहे ते उद्या माझ्याजवळ राहील की नाही याची भीती. मग ती नाती असो, तो पैसा असो, आरोग्य असो किंवा मानमरातब असो. एखादी गोष्ट साध्य होईल की नाही याची भीती. जीवनात काही वाईट प्रसंग आला तर त्यातून आपण निभावून जाऊ की नाही याची भीती. भीती माणसाला अस्वस्थ करते, झोपू देत नाही, आनंदाने काही खाऊ देत नाही, स्वस्थ बसू देत नाही, आनंद साजरा करू देत नाही, जीवन अगदी निरस करून टाकते, नाही? खरं सांगू का, मला वाटतं माणसाने घाबरत जगण्यापेक्षा प्रवाहाबरोबर पुढे पुढे चालत राहायला शिकलं पाहिजे. जसं नदी जर पुढे चालत राहिली तर ती समुद्राला जाऊन मिळते, नाहीतर डबकं होऊन राहते. आपल्याला काय व्हायचंय, समुद्र की डबकं, हे आपलं आपणच ठरवलं पाहिजे. माणूस म्हटला की अडचणी येणारच, सगळ्यांनाच येतात. पण त्यातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग असू शकतात हे ध्यानात घेऊन आपण मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू करायला हवा. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच आपल्या आयुष्याचा एक ढोबळ ठोकळा घेऊन येतो, आपल्या गतजन्मीच्या कर्मानुसार. आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात सुखदुःखही येतात. उद्या समोर जे येईल ते येईल, आपण ते टाळू शकत नाही. आणि प्रत्येक वेळी आपल्याला गोष्टी जितक्या गंभीर वाटतात तितक्या त्या असतातच असं नाही. आपण मनाच्या कल्पनेने त्या गंभीर करतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आजचा गेलेला दिवस कितीही पैसे देऊन परत येणार नाही. तेव्हा तो दिवस आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर, आपल्या प्रिय गोष्टींबरोबर आनंदात घालवायला काय हरकत आहे? उद्या ती प्रिय व्यक्ती आपल्या जीवनात असेल नसेल, उद्या हे सुंदर वातावरण असेल नसेल, उद्या हे प्रेम मिळेल न मिळेल. मग जर आज ते माझ्याजवळ आहे तर मी तिथे 100% असायला हवं. आजचा दिवस मी या सगळ्यांबरोबर जगायला हवा. आपण नेहमी वर्तमानात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी भयरहित, शांतियुक्त आणि आनंदात जगायला हवं. आणि आपल्या मनाला हे आपण सांगायला हवं की आजचा दिवस मी आनंदात जगणार आहे. भीती किंवा चिंता वाटू शकते, पण ती जरी वाटली तरी त्याच्या मुळाशी जाऊन ती कुठून आली आहे हे शोधून काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि काय केल्याने ती जाऊ शकेल याचा शोध घेऊन त्याच्यावर काम करणं सुरू केलं पाहिजे. आयुष्यात कधीही 100% दुःख किंवा 100% सुख नसतं. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येतच असतं. त्यामुळे सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं म्हणून नैराश्यात आपल्याला स्वतःला झोकून देऊ नये. कारण प्रत्येक गोष्ट एक पॉइंटला संपणार असते. प्रत्येक गोष्टीला उपाय किंवा पर्याय हा असतोच. आपण फक्त प्रयत्न सोडायचा नसतो आणि काम होईपर्यंत धीर सोडायचा नसतो. ज्यावेळी काही कठीण प्रसंग येतो तेव्हा त्याला तोंड देऊन पुढे चालत राहायला शिकलं पाहिजे. घाबरून काहीही होत नाही आणि घाबरून कधीही योग्य निर्णय घेता येत नाहीत. जखम भरायला थोडा वेळ दिला पाहिजे. प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेकरता आपल्या आयुष्यात येते आणि जाते. येणाऱ्या प्रसंगाला 2 हात करून सामोरं जायला शिकलं पाहिजे. आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी न घाबरता संकटांना तोंड देऊन ते सही सलामत त्यातून बाहेर पडले आहेत. शिवाजी महाराजांचं जर आपण चरित्र वाचलं तर त्यांचं संपूर्ण चरित्र म्हणजे एक वादळ आहे. प्रत्येक वेळा ते जणू सिंहाच्या जबड्यात जाऊन परत आलेले आहेत. संकटाच्या समोर उभं राहून त्यांनी संकटाला पळवून लावलंय. त्यातील एक उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला लाल किल्ल्यात अडकून पडले होते तेव्हा तिथून बाहेर पडणं महाकठीण होतं. अशक्याहून अशक्य. पण राजे खचले नाहीत. धीराने ते त्या प्रसंगाला सामोरे गेले. तिथून निघण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. प्रयत्न असफल ठरले म्हणून मनाने ते कधी खचले नाहीत आणि शेवटी त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आले. अखेर त्यांना तिथून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला आणि एकटे नाही तर संपूर्ण लवाजम्यासह ते तिथून बाहेर पडले. हिंमत ठेवली तर काय कठीण आहे याचे एक सुंदर उदाहरण हे आहे. माणूस जर शरीराने हरला तर पुन्हा उठू शकतो, पण मनाने हरलेला माणूस आयुष्यात पुन्हा कधीच उठू शकत नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आता सगळ्यात मोठी गोष्ट मी सांगणार आहे ती ही की निर्भय होण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे भगवंताला शरण जाणं. आपण जर भगवंताला शरण गेलो तर आपल्यात भयाचा लवलेशही उरणार नाही. निर्भय होण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्याला शरण जाणं. हे आताच्या पिढीला कदाचित पटणार नाही, पण उत्तम आचरण आणि भगवंताला शरण जाणं या 2 गोष्टी सगळ्या प्रकारचे भय नाहीसे करतात.
आपण परमेश्वराचा आश्रय ज्या क्षणी घेतला त्या क्षणापासून आपला सर्वस्व सांभाळ करण्याची जबाबदारी त्याची होऊन बसते. मग भीतीचं काय कारण? समजा एक भिकारी होता. पूर्वी तो राजाज्ञेला घाबरत असे, पण पुढे जाऊन तोच राजा झाला. मग भीतीचं काय कारण उरलं बरं? आपण मनापासून जेव्हा आपल्या उपास्य देवतेची उपासना करतो, त्याला पूर्णपणे शरण जातो, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवतो, तेव्हा संकटकाळी तो सदैव आपल्या मागे पुढे उभा राहतो. आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो. मग भीतीचं कारणच उरत नाही. तेव्हा आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण सामोरे गेलो तर कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य होणार नाही. जय श्रीकृष्ण.